तर मी तुम्हाला म्हटले होते, की माझी भाजी आज बाहेरनं येणार आहे. मी फक्त चपात्या आणि भातच बनवणार आहे, असं तुम्हाला सांगितलं होतं. तर ती भाजी कुठून येणार आहे? तर भाजी जी आहे ती ताईकडनं येणार होती. आज ताईन ते येणार होते माझ्याकडं. ताई, भाऊ आलेले होते. तर तिकडनंच ते भाजी बनवून त्यांनी आणलेली होती. तर त्यांनी अ, असं का म्हणजे भाजी का तिकडनं बनवून आणली? कारण असं, की त्यांनी ते चिकन बनवून आणलं होतं. मी माझ्या घरी आजपर्यंत चिकन बनवलेलं नाहीये. म्हणजे मी बनवलेलंही नाहीये आणि घरात आणलेलंही नाहीये. म्हणजे या घरात आणत पण नाही आणि मला बनवायला अजिबात आवडत नाही. खात नाही असं नाहीये, थोडंफार चिकन मी खाते. आधी खात नव्हते, पण नंतर सारखी आजारी-आजारी मग ते खायला सुरुवात केली, की हवं. टाचा दुखायच्या माझ्या. आता फार उभं राहिलं जायचं नाही. फार आधी मला खूप त्रास व्हायचा पायाचा. तर त्यामुळे ना चिकन मग मी त्यावेळेला सुरू केलं. तर एवढं मनापासून आवडत नाही. थोडंफार मी खाते, पण मी बनवत नाही. मला बनवायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी या घरात कधीही आणलेलं नाहीये, बनवलेलं नाहीये घरी मी माझ्या किचनवर. तर मी म्हटलं मी चिकन वगैरे काही बनवणार नाही आणि रविवार आहे म्हटल्यावर त्यांना चिकन पाहिजे. मागच्या रविवारी एकादशी होती त्यामुळे बनवलं नव्हतं. मग या रविवारी त्यांना खायचं होतं, तर ते मला तिकडं बोलवत होते, की "तू इकडं ये, आपण इकडं बनवूया." पण झालं असं, की ताईला ना तिची साडी हवी होती. तिनं माझ्याकडे ब्लाउज स्टिच करायला टाकलेलं होतं. तर साडीचं ब्लाउज शिवून झालं होतं, पण फॉल लावायचा राहिला होता. मग फॉल राहिला होता, तर मग मी तिकडं गेले असते, तर मग साडी तिला लगेच लागणार होती, कारण तिला ती घालायची होती 2 दिवसात. म्हणून मग मला तिकडं जाणं झालं नाही. मी म्हटलं, "नको तुम्हीच या इकडं. मी पुढच्या वेळेला येईल हवं तर, पण तुम्हीच या. तिला साडी घ्यायची होती." तर मग त्यांनाच बोलवलं आणि मी माझ्या घरामध्ये नेहमी व्हेज बनवत असते, तर मग ते टाळा वगैरे बसत नाही त्यांचा. म्हणून मग मीच तिला सांगितलं, की "तू भाजी बनवणार, मी घरी चपात्या आणि भात वगैरे करते." तर इथं भात, चपाती वगैरे केली होती आणि इथे ना कालची जी शॉपिंग होती ना, त्यामध्ये मी तुम्हाला म्हटले होते, की आम्ही साड्या बघत होतो. तर त्यातलीच ही एक साडी आहे, जी मी घेतली आणि अजून एक साडी आहे, जी वहिनीनं घेतली. आम्ही दोघांनी मिळून आहे ना, तुळशी बागेच्या रोडावरून ही साडी घेतलेली आहे. पैठणी, काठपदराची पैठणी म्हणू शकता. तर ती साडी घेतलेली आहे आणि म्हणायचं असं की ती ₹500 ची साडी आहे, जी की दुकानामध्ये आरामात ₹1200 ला मिळेल. 1200च्या खाली तिची किंमतच नसेल. 1200च्या वर असू शकते, कदाचित 1400-1600 पण असू शकते. पण ही आम्हाला रोडावर ती बाई घेऊन बसलेली होती. तर ती ₹500 ची साडी होती. तर मला लगेच आवडली आणि मी लगेच घेतली आणि त्यात मला या 2 साड्या आवडल्या होत्या. तर मग मी एक घेतली आणि वहिनीनं एक घेतली. त्या वहिनीचं असं मागं-पुढं होतं, की घेऊ की नको, घेऊ की नको. पण नंतरून मग घेतली आणि नंतर मी असंही म्हटले, की मला देऊन टाक असं, पण तिनं दिली नाही. कारण ताईला पण त्या साड्या आवडल्या. 500च्या मानानं खूप छान साड्या होत्या त्या. तर त्या 2 साड्या घेतल्या होत्या आणि त्यानंतर ना इथे वेळ झाला होता म्हणून मग दशला भूक लागली होती. तर म्हटलं चला वाढायला घेऊया. बरा वेळ पण झाला होता बऱ्यापैकी. तर मग ताईला म्हटलं, "तू ताटं वगैरे तयार कर, वाढ." वहिनीला कोशिंबीर कट करायला बसवलं. काकडी वगैरे, कांदा वगैरे कट करून ठेव. निंबू मी कट केला. भात लावलेला होता आणि इथं शेवभाजी पण केली होती. कारण वहिनी भाजी खात नाही, नॉन-व्हेज खात नाही, तर मग त्यांच्यासाठी व्हेज पाहिजे. म्हणून मग शेवभाजी बनवली होती आणि लिटरली मी सांगते, की माझ्या लक्षातच राहिलं नाही, की मला भाजी पण बनवायची व्हेज. कारण वहिनी नॉन-व्हेज खात नाही हे लक्षातच राहिलं नाही. सडनली तेव्हाच्या तेव्हा पटकन मग मी एकदम लक्षात आलं आणि मग भाजी बनवायला घेतली. तर मग ऑप्शन नव्हता म्हणून शेवभाजी बनवली आणि सगळ्यांनी एकत्र बसूनच आम्ही जेवण केलं एकाच वेळेला बसून आणि इथं ना चेतन आणि अहो बाहेर गेले होते. कारण जेवण झालं होतं, छान गप्पा मारत बसलो होतो आणि त्याबरोबर काहीतरी हवं म्हणून मग ते पान घ्यायला चालले होते बाहेर. तर इथं काउंट करत होते, की किती जण आहेत आणि किती आणू असं. तर पान घ्यायला चालले होते आणि साधं गोड पान असतं म्हणून मग मुलांनाही आवडतं, तर मग मुलांसाठी आणत होतो. आणि इथं आम्ही छान गप्पा मारत बसलो होतो. खूप छान बऱ्याच दिवसांनी जमलं. बऱ्याच दिवसांनी नाही, आम्ही भेटत असतो अधूनमधून, पण छान वाटतं गप्पा वगैरे मारायला. आणि इथं ना वहिनी पण त्या साड्या बघत होती, की किती म्हणजे मी तिला म्हणत होती, की "तू मला देऊन टाक." ती म्हणत होती, "नाही, तुम्हाला आवडल्या आहेत ना, तर मग मी माझ्यासाठी ठेवणार." असं. तर साड्या परत बघणं एकदा चालू होतं.
आणि तिथे ना 500ला 2 पण साड्या होत्या. परत 300ला 2 पण साड्या होत्या. त्याच तुळशीबागेच्या एंट्री जवळच. तर 300ला पण 2, 500ला पण 2 त्या पण अजिबात चांगल्या नव्हत्या. म्हणजे त्या कोणाला देण्यासारख्या पण साड्या नव्हत्या. तर आम्ही सुरुवातीला त्या साड्या बघितल्यानंतर असं, की अजिबात चांगल्या नाहीये. पण थोडं पुढं गेलो आणि एक बाई बसली होती. अशाच सगळ्या साड्या त्यामध्ये चंद्रकोर पैठणीची पण साडी होती. परत नथ पैठणीची पण साडी होती तिच्याकडे. पण त्यातल्या त्यात ह्या 2 कलर असा माझ्याकडे तो कलर पण होता आणि वहिनीकडे हा कलर अवेलेबल नव्हता. तर त्यात मग आम्ही या 2 घेतल्या. जर घरी आल्यानंतर असं झालं, की अजून 2 घेतल्या असत्या ना 500त काय मिळतंय? 1200 1500ची साडी घेण्यापेक्षा 500 मध्ये जर छान मिळते तर काय वाईट आहे? तर 2 घेतल्या असत्या तरी चाललं असतं. असो. तर इथे ना मी व्हॅक्स गरम करत होती. कारण आता वहिनी आली आहे आणि पुढे गावाला जायचंच आहे मला. नेक्स्ट सॅटर्डे, संडे परत मी गावाला जाणार आहे. ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर इथे ना म्हणून मग म्हटलं वहिनी आलेलीच आहे, तर बाहेर पार्लरला जाण्यापेक्षा वहिनीचं पार्लर झालंय, पार्लर करतात त्या. म्हणून मग म्हटलं चला आता त्या आल्यात तर आपण त्यांच्याकडनं फुल आपलं करून घ्यावं. तर मग व्हॅक्स गरम करत होती. आता त्यांच्याकडनं व्हॅक्स पण करून घेईल. फेशियल किट मी त्यांना आदल्या दिवशीच आणायला सांगितलं होतं, की तुम्ही येताना फेशियल किट घेऊन यायचं. मला फेशियल, आयब्रो, व्हॅक्स वगैरे जे आहे ते करून द्यायचं. म्हणजे जेणेकरून अ, पुढच्या शनिवारी जायला मोकळं. नाहीतर मग कसं आहे बाहेर जावं लागतं आणि मी फेशियल ना करत नाही मोस्टली. खूप करतच नाही. खूप कधीतरी करते. मागच्या मला वाटतं वर्ष झाला असेल त्यावेळेला वहिनीकडनंच केलं होतं मी फेशियल आणि त्यानंतर आता एकदा करतीये लग्नाच्या वेळेस. म्हणजे वर्षभरातून एकदाच करत असते. तर मग आता वहिनी आली म्हटलं चला त्यांच्याकडनं करून घेऊया बाहेर करून घेण्यापेक्षा. तर मागे दिवाळी पण होती, पण त्यावेळेला पण मी केलं नाही. म्हटलं नको आता पुढे आता लग्नाला साखरपुडा वगैरे राहील, त्यावेळेला जायचंच आहे. तर त्यावेळेला करावंच लागेल म्हटलं, तर मग आता नको करायला. आणि मी वहिनीकडं जाणारच होते करायला, पण आता ताईन ते येणार म्हटलं, तर वहिनीला म्हटलं तुम्ही पण या आणि माझं फेशियल, व्हॅक्स वगैरे ते जे काही आहे ते करून द्या. तर इथं आमचा बराच वेळ ना ह्यामध्येच गेला व्हॅक्स, फेशियल करण्यामध्ये. तर व्हॅक्स वगैरे करून झालं होतं आणि त्यानंतर ना हो पान आणायला गेले होते. तर त्यांनी आल्यानंतर ना आम्ही बिझी होतो म्हणून मग त्यांनी डबे जे होते ते फ्रीजमध्येच ठेवून दिले होते. त्यांनीही खाल्ले नव्हते. तर म्हटलं चला आता झालंच आहे तर आता पान जे आहे ते सगळ्यांना देते आणि छान जेवणानंतर पान खाल्लं की असं छान वाटतं. आणि इथे फेशियल पण करून झालं होतं आणि खूप छान वाटतं. हवं तर ग्लो नाही आला तरी चालेल, पण जे फेशियल केल्यानंतर जो आराम मिळतो ना, तो खूप छान असतो. मसाज होऊन जाते छान चेहऱ्याची आणि थंड वाटतं आणि झोपही तेवढीच छान लागते. तर फेशियल वगैरे झालं होतं आणि दुपारची वेळ झाली होती. 4च्या पुढे काटा गेला की चहा लागतोच लागतो. तर लगेच त्यांचा आवाज येत होता, की झालं असेल तर चहा द्या, चहा द्या. तर म्हटलं चला मग इथे सगळ्यांसाठी म्हणून चहा ठेवला होता आणि मुलं असली की एकमेकांच्या हेवाने त्यांना पण लागतो. तर मग मुलांसाठी चहा दूध पण तयार केलं होतं. आणि इथं हे सगळे बसून पिक्चर बघत होते. कांतारा मूव्ही जो आहे, तर तो अ, इथे त्यांनी पे करून लावलेला होता टीव्हीवर. तर सगळे मिळून कांतारा मूव्ही बघत होतो आणि आम्ही बसून पिक्चर वगैरे बघून झाला होता, चहा वगैरे पिऊन झाला होता आणि इथं बसून आमच्या भरपूर अशा गप्पा सुरू होत्या.
आणि गप्पा सुरू होत्या आणि मी लिटरली हे विसरले, की मला ताईला साडी द्यायची आहे आणि त्याचा फॉल जो आहे ना, तो मी लावलाच नाही आहे. कारण आदल्या दिवशी मी संध्याकाळी तो फॉल आणला होता आणि त्यानंतर मी तो धुवून वॉश करून टाकला आणि कामं केली आणि तशीच झोपून गेले. आणि सकाळी तर हे आले, तर फॉल लावायचा मी विसरून गेले. तर म्हटलं चला इथे गप्पा मारता-मारता मी माझा फॉल पण लावून घेते, जेणेकरून कामही होईल. नाहीतर असं व्हायचं, की घाई गडबडीत मग परत हे राहून जायची. म्हणून मग मी इथे फॉल लावायला घेतला पटकन आणि त्यानंतर ना संध्याकाळ झाली होती, तर म्हटलं चला आता संध्याकाळचं जेवण पण भाजी तर त्यांनी सकाळी करून आणली होती, त्यामुळे मी फक्त चपात्याच बनवल्या होत्या. तर म्हटलं रात्रीचं जेवणही करून जा. तर सकाळी ना व्यवस्थित झालं होतं. भाजी वगैरे काही शिल्लक वगैरे नव्हती, चपात्या पण नव्हत्या. तर म्हटलं बनवायचं काय अजिबात ठरत नव्हतं. तर मग इडली सांबारचा बेत केला, की इडली सांबार करूया. आणि इथे ना इडलीचं पीठ जे होतं ते बाहेरनं मागवलं होतं, कारण अचानक ठरलं होतं. नाहीतर मी घरी बनवते इडलीचं पीठ. पण ठीक आहे ऑप्शन आहे. बाहेरनं म्हटलं आणूया. आधी पावभाजी ठरवली होती, पण नंतर म्हटलं नको, कोणाला पाव वगैरे कोणाला खायचा नव्हता. म्हणून मग म्हटलं इडली सांबार करूया. सगळे रेडी झाले, तर मग इथं चटणी पण बनवली होती. लकीली नारळ पण होतं माझ्याकडं, जे तुळशी पूजनच्या दिवशी जे कळसला लावलं होतं ना, तर ते नारळ होतं, तर त्याचीच मग मी चटणी बनवली आज. इडल्या बनवल्या होत्या आणि मुलांना भरपूर भूक लागली होती, कारण इडल्या कोणाला आवडत नाही, मुलांना तर खूपच आवडतात. म्हणून मग इथं आधी मुलांची पंगत बसवली आणि त्यानंतर मग आहोंना त्यांना सगळ्यांना बसवलं. सकाळी आम्ही एकत्रच बसलो होतो, पण इडलीचं असं असतं, की इतके जण असले ना, तर एक-एकदा ते भांडं काढत-काढत बराच उशीर झाला. त्यामुळे जसे इडल्या होत होत्या तशा आम्ही मुलांना बसवलं, अहोंना बसवलं आणि त्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला. आमचं जेवण वगैरे झालं, सगळा पसारा वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर झाली होती वेळ. कारण झाले होते मला वाटतं 9:30 झाले होते आणि त्यांना पण वेळ होत होता आणि या वेळेला खरं तर ट्रॅफिक वगैरे नसते, कमी असते. जर ते 5-6 वाजता निघाले असते ना, तर त्यावेळेला ट्रॅफिक राहिली असती. तर त्यामुळे मग ते जरा उशिराच निघाले होते आणि आवरता-आवरता पण बराच वेळ झाला होता. तर आता चालले होते घरी. मुलं जे होते ते छोट्या लिफ्टनं गेले आणि आम्ही मोठ्या लिफ्टने चाललो होतो, कारण सगळेजण एका लिफ्टमध्ये मावलो नसतो आम्ही. म्हणून मग आधी मुलांना पाठवलं आणि त्यानंतर मग आम्ही खाली चाललो होतो. नको नको, ती डबल सीट सारखी कुठे सायकल नको. अरे रोनी, डबल सीट सारखी कसं पण मागे जागा नाहीये बसायला. आणि चालवणार कसं? काही करा तुम्ही, फक्त सांभाळून करा. साडे 9 झाले होते आणि ते तर गेले. पण त्यानंतर ना उद्या आहे रोहितची पिकनिक. तर पिकनिकसाठी त्यांनी ड्राय स्नॅक्स आणायला सांगितलं आहे, की मुलांच्या बॅगेत एक ड्राय स्नॅक्स द्या बसमध्ये वगैरे खायला. खरं तर गरज नाही आहे, कारण त्या पिकनिकमध्ये त्यांना नाश्ता, जेवण सगळं मिळणार आहे. पण आता त्यामध्ये सांगितलंय, म्हटलं रोहितला तर पाहिजेच पाहिजे. तर इथं आम्ही दुकानात आलो होतो, चिप्स वगैरे काहीतरी घेऊया म्हणून. तर इथं रोहिणीचं शोधाशोध चालली होती, की काय घ्यायचं आणि त्याला ना पिकनिकला जाण्यासाठी एवढी एक्साइटमेंट होती. तर त्याला फार असं ना, की हे घेऊन जाऊ, की ते घेऊन जाऊ. पण मग इथं चीज बॉल आणि चिप्स वगैरे घेतलं त्याच्यासाठी. त्याचं असं होतं, की कॅडबरी, चॉकलेट वगैरे घेऊन द्या. पण म्हटलं नको अजिबात. गाडीमध्ये एकतर कपडे वगैरे खराब करायचे, परत ते सोबत राहिलं की मग मुलांना हेवा, म्हणून फक्त चीज बॉल आणि चिप्सचं पॅकेट तेवढं घेऊन दिलं होतं. आणि
आणि घरी आल्या ना आधीच म्हटलं बॅग पॅक करून ठेवू, कारण की उद्या त्याला सकाळी लवकर जायचं होतं. म्हणजे तो शाळेची बस त्याची नेहमी 7:15ला येत असते. पण आज ना त्याला 6:30लाच जायचं होतं. अहो जाणार होते सोडायला, कारण बस येणार नव्हती. तर 6:30चा टायमिंग होता म्हटल्यावर त्याला 6:15 किंवा 6:10ला मला उठवावं लागेल. म्हणून मग म्हटलं रात्रीच पॅकिंग वगैरे करून ठेवते, जेणेकरून सकाळी घाई गडबड काही होणार नाही. तर इथं ना रात्रीच पाण्याची छोटीशी बॅग घेतली होती. त्या छोटीशी बॅग होती. तर त्या बॅगमध्ये एक रुमाल त्यांनी सांगितला होता, तर रुमाल ठेवला होता. पाण्याची बाटली ठेवली होती. चिप्सचे पॅकेट्स वगैरे ते ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी डायरी पण सांगितली होती, की डायरी, पेन पेन्सिल असं द्यायचं असं. तर ते पण दिलं होतं. आणि आदल्या दिवशीच रात्री मग बॅग पॅक करून ठेवली. तर इथं ना मी चेक करून घेत होती, की ते त्याच्या याचं मापाचं आहे का? कारण मी ते तुळशीबागेत बॅग नेली होती, त्यामुळे जरासं मोठी केलेली, म्हणून मग इथं बेल्ट त्याचा छोटा केला आणि त्याला ट्राय करून देत होती, की बरोबर आहे ना? आणि त्याचबरोबर त्यांनी आय कार्ड पण सांगितला होता. परत कॅप पण सांगितली होती मुलांना. कॅप पण सांगितली होती, तर कॅप पण मी बॅगेतच घालून दिली होती. आणि इथे ना बॅगवर मी नाव लिहून घेत होती, जेणेकरून लक्षात राहिलं पाहिजे. कारण या बॅग्स ना बऱ्याच जणांकडे असतात आणि कदाचित देतीलही सेम कोणी असलं तर. आणि त्यांनी मेन्शन करूनच पाठवलं, की प्रत्येक गोष्टीवर मुलांचं नाव हे मेन्शन केलेलंच पाहिजे. म्हणून इथं बॅगवर ना पुढच्या बाजूनं नाव लिहिलं. परत पुढच्या बाजूनं ना असं फेंट होतं, दिसत नव्हतं स्पष्ट. म्हणून मग मागच्या बाजूनं पण नाव लिहून घेतलं. त्यानंतर त्यांनी नॅपकिनवर पण नाव लिहून सांगितलं होतं, पण नॅपकिनवर कसं नाव लिहिणार ना? तर नॅपकिनवर वगैरे काही नाव वगैरे लिहिलं नाही. तर म्हटलं असू देत. कॅप तर त्याच्या स्कूलमध्ये मी सारखी देत असते, त्यामुळे त्यावर नाव वगैरे लिहिलेलं होतं. हरवायला नको वस्तू, म्हणून मग इथं नाव लिहून द्यावे लागतात. लहान मुलं आहेत तर हरवतात. असो, तर इथं बॅग पॅक करून ठेवली. उद्या आता पिकनिक राहील, तर रोनीतला फार एक्साइटमेंट आहे. असो, आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.